Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of thermodynamics. In last part we have discussed as measurement of internal energy, change in internal energy in bomb calorimeter, and yes, that is delta H, change in enthalpy in coffee cup, okay, calorimeter. Correct ना? Okay, otherwise polythene bottle असं म्हणू शकता तुम्ही. करेक्ट ना? ओके, ते एक्सपेरिमेंट्स होते जनरली. बरोबर आहे ना. ओके, ते एक्सपेरिमेंट्स तुम्हाला विचारले जात नाहीत. ओके, तर काय प्रॉब्लेम्स जनरली विचारले जातात कशावरती, हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी, करेक्ट, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जातात. एक्सपेरिमेंट वरती विचारले जात नाही काय. करेक्ट ना. ठीक आहे. नाव विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. ओके, दॅट इज थर्मोकेमिस्ट्री. हेडिंग द्या बोला. ओके, दॅट इज थर्मोकेमिस्ट्री. न्यू पॉइंट आहे. येस, आणि खूप महत्वाचा आहे. दॅट इज थर्मोकेमिस्ट्री. ठीक आहे ना. ओके, हेडिंग द्या थर्मोकेमिस्ट्री. ओके, आता त्याच्यामध्येच त्याचं मीनिंग आहे. एकतर काय, थर्मोकेमिस्ट्री म्हणलं की रिलेटेड टू काय आलं, केमिकल रिॲक्शन्स. बरोबर आहे ना. ओके, आणि थर्मो मीन्स रिलेटेड टू द हीट. आलं लक्षात. ओके, मग थर्मोकेमिस्ट्री कशाला म्हणायचं, द ब्रँच ऑफ थर्मोडायनेमिक्स. लिहा डेफिनेशन. द ब्रँच ऑफ thermodynamics which deals with the study of energy changes, एनर्जी किंवा एंथॅल्पी चेंज म्हणू शकताय. एनर्जी चेंजेस accompanying chemical changes. ठीक है ना. ओके, इज कॉल्ड थर्मोकेमिस्ट्री. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये काही फिजिकल चेंजेस पण असू शकतात, जसं की फेज ट्रान्झिशन वगैरे, जसं सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, असे चेंजेस पण असू शकतात. ठीक आहे ना. ओके, सम फिजिकल चेंजेस and most of the chemical changes. Okay, yes, during that whatever enthalpy change or energy change that is studied in thermochemistry, the branch of thermodynamics which deals with the study of okay energy changes, okay, accompanying किंवा associated म्हणा chemical changes. Okay, that is called as a thermochemistry. काय स्टडी करायचं तुम्हाला, एनर्जी चेंजेस स्टडी करायचं आहे. आलं लक्षात. किंवा एंथॅल्पी चेंज म्हणू शकता तुम्ही त्याला. ओके, येस. मग हेडिंग द्या पुढं, व्हेरी इंपॉर्टंट हेडिंग, एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन किंवा त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, हीट ऑफ रिएक्शन. ठीक आहे ना. ओके, एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणा किंवा काय हीट ऑफ रिएक्शन म्हणा. ओके, त्यालाच आणखीन एक हेडिंग दिलं जातं. ओके, दॅट इज एंथॅल्पी चेंज. एंथॅल्पी चेंज लक्षात येते. ओके, कोणासाठी, फॉर केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन बघा काय काय म्हणलं जातं, एंथॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणलं जातं, हीट ऑफ रिएक्शन म्हणलं जातं, अदरवाइज चेंज इन ओके एंथॅल्पी चेंज फॉर केमिकल रिएक्शन. करेक्ट ना. ओके, विच इज डिनोटेड बाय डेल्टा आर एच. करेक्ट. काय आहे ओके एंथॅल्पी चेंज. केमिकल रिएक्शन म्हणलं की ओके काय होणार आहे, रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये. बरोबर आहे ना. ओके, येस, रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोडक्ट मध्ये. Okay, but during this enthalpy get changed. Okay, that enthalpy is called as a enthalpy of reaction. समजतंय ना. ओके, मग रिएक्टंटची काहीतरी एंथॅल्पी असणार आहे, प्रोडक्टची एंथॅल्पी असणार आहे. मग ह्या दोन्ही मध्ये काहीतरी डिफरन्स असेल. ओके, एंथॅल्पी मध्ये, that difference is the enthalpy change. करेक्ट ना. डेफिनेशन लिहूया आपण. The difference between
difference between the sum of correct enthalpies of products and that of reactants, correct, is called enthalpy of chemical reaction. Enthalpy of chemical reaction. ठीक है. The difference between the sum of enthalpies of product ची enthalpy आणि काय reactant ची enthalpy, ह्या दोन्ही मधला काय जो डिफरन्स असणार आहे that is called as enthalpy of chemical reaction or change in enthalpy. येते का लक्षात हे? Yes, this is denoted by बघा delta H कोणासाठी रिएक्शन साठी delta RH is equal to summation of enthalpies of what products minus summation of enthalpies of what reactants. Product minus reactants. त्याला नंबर ऑफ वे न लिहिलं जातं. करेक्ट ना? इन शॉर्ट बघा डेल्टा आर एच इज इक्वल टू काय सांगाल तुम्ही सम ऑफ enthalpies of products, enthalpies of what products, correct, minus sum of enthalpies of reactants. बरोबर आहे ना? तेच समेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण. करेक्ट. जनरल फॉर्म बघा काय आहे त्याचा डेल्टा आर एच इज इक्वल टू अकॉर्डिंग टू एनसीईआरटी. करेक्ट ना? ठीक आहे. आई करेक्ट ए आई एच एस प्रोडक्ट्स माइनस समेशन ऑफ आई बी आई ठीक आहे एच रिएक्टंट्स. ठीक आहे. ह्याचा अर्थ असा होतो की ए आय काय आहे कोएफिशियंट्स आहेत त्याचे आणि ही काय आहे प्रोडक्टची एंथॅल्पी अँड दिस इज एंथॅल्पी ऑफ रिएक्टंट्स. येते लक्षात ए आय अँड बी आय. ठीक आहे ना? वेअर ए आय अँड बी आय आर द स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स. स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट्स of products and reactants respectively. ठीक आहे ना? कोएफिशियंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल पाहिल्यानंतर समजेल तुम्हाला इझिली. सपोज द रिएक्शन इज व्हॉट ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी गिव्स सी ऑफ सी प्लस डी ऑफ डी. ठीक आहे ना? एक सिंपल एक्झाम्पल आहे. ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी गिव्स सी ऑफ सी प्लस डी ऑफ डी. ठीक आहे ना? मग ह्या रिएक्शन साठी डेल्टा आर एच काय असणार आहे सांगा बरं. व्हॉट इज दी एंथॅल्पी ऑफ रिएक्शन किंवा चेंज इन एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. ठीक आहे. सिंपली तुम्ही एंथॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणू शकता किंवा चेंज इन एंथॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणू शकता. करेक्ट. कसं लिहाल सांगा बरं. फॉर्म्युला काय डेल्टा आर एच इज इक्वल टू करेक्ट ना समेशन ऑफ काय लिहिलं आपण आय पर्यंत आहे ते ए आय एच प्रोडक्ट्स किंवा सिंपली एंथॅल्पी ऑफ प्रोडक्ट लक्षात ठेवायचं. फक्त हे ए आय जे दिलेलं आहे तुम्हाला दॅट इज द कोएफिशियंट. त्या रिएक्शन मध्ये कोएफिशियंट कसं मेन्शन करायचंय बघा ते पुढे सांगतो. आय ठीक आहे एस बी आय एच रिएक्टंट्स म्हणजे सम ऑफ एंथॅल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एंथॅल्पीज ऑफ रिएक्टंट्स. येते लक्षात हे. येस. कसं मेन्शन करायचं डेल्टा एच कोणासाठी रिएक्शन साठी इज इक्वल टू आता प्रोडक्ट्स कोण आहे त्याच्यामध्ये कार्बन बरोबर आहे ना. सॉरी सी अँड डी दीज आर द प्रोडक्ट्स. करेक्ट. मग काय कराल त्याची सम कराल तुम्ही.
ओके. सो एंथॅल्पीज ऑफ C इंटू कोएफिशियंट काय घेतला C इंटू एंथॅल्पी ऑफ चेंज इन एंथॅल्पी, बरोबर आहे ना. ओके यस. किंवा डायरेक्ट एंथॅल्पी घेऊ शकताय C प्लस D इंटू, करेक्ट ना. ओके यस. कशामध्ये एंथॅल्पी चेंज असणार आहे? D मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे ना. ओके. चेंज इन एंथॅल्पी, ओके, किंवा सिम्पली एंथॅल्पी लिहू शकताय. हा डेल्टा लिहावाच लागेल असं नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. दोन्ही फॉर्म मध्ये लिहून देतो मी तुम्हाला. मायनस रिएक्टंट्स म्हणजे काय? A इंटू एंथॅल्पी ऑफ, ओके, व्हॉट? A, बरोबर आहे ना, प्लस B इंटू एंथॅल्पी व्हॉट? ऑफ B. ओके. आता इथं तुम्हाला कुठं नीट मध्ये वगैरे फॉर्म्युला लिहायची गरज पडत नाही. आलं का लक्षात? मग सिंपल लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवणार? ओके इज व्हॉट? C इंटू HC प्लस D इंटू, ओके, व्हॉट? HD मायनस A इंटू, ओके, व्हॉट? HA प्लस B इंटू HB. समजलं का? एंथॅल्पी ऑफ C plus enthalpy of D minus enthalpy of A into enthalpy of B, and these C, D, okay, yes, A and B are stoichiometric coefficients of that reaction. समजलं हे? ठीक आहे ना. ओके. हे होतं रिगार्डिंग एंथॅल्पी ऑफ रिएक्शन और चेंज इन एंथॅल्पी ऑफ रिएक्शन. नाउ रिएक्शन्स आर ऑफ टू टाइप्स. ठीक आहे ना. ओके. रिएक्शन किती? दोन टाइपचे आहेत. तुम्हाला नोन आहे ऑलरेडी. करेक्ट. reactions असं म्हणा, सॉरी. reactions are of two types. reactions are of two types on the basis of, okay, yes, enthalpy change. Correct. Reactions are of two types on the basis of enthalpy change. First is what? Exothermic reaction. ठीक आहे. आता एक्झोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणाल? व्हॉट इज एक्झोथर्मिक रिएक्शन? येस, रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड. बरोबर आहे ना. रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड. येते लक्षात? हीट इव्हॉल्व होत असेल तर दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज अ exothermic reaction. For example, see here, suppose R is the reactant, okay, S product. ठीक आहे ना. During this enthalpy changes, whether it is positive or negative, हे कसं ठरवायचं? Definitely on the basis of this plot. Correct. Suppose this is potential energy, okay, and here it is a progress of reaction. ठीक है ना. Suppose the graph is drawn in this way. बरोबर आहे ना. ओके. ग्राफ काय केला आपण? असं ड्रॉ केलं. इथं काय आहे? पोटेन्शियल एनर्जी. दिस इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. व्हॉट इज दिस? ऍक्टिव्हेशन एनर्जी. And whatever this gap or this difference in energies is called as a delta H. That is the enthalpy of reaction or heat of reaction. Correct. So here it is a reactant and here it is a product. आता प्रोडक्ट आणि रिएक्टंट मध्ये, ओके, एनर्जी डिफरन्स कितीचा आहे बघा. दिसतो का तुम्हाला इथं? येस. दिस इज द एनर्जी ऑफ प्रोडक्ट and this one is energy of what? reactant. बरोबर आहे ना. ओके यस. ही रिएक्टंटची एनर्जी आहे आणि ही प्रोडक्टची एनर्जी आहे. इथं काय? पोटेन्शियल एनर्जी आहे. लक्षात येते का बघा? पोटेन्शियल एनर्जी. and this is called as a activation energy. okay, yes. मग हा जो गॅप असतो that is called as a delta H is equal to H product minus H reactant. खूप केअरफुली बघा. ओके. ही व्हॅल्यू मायनस आहे का प्लस आहे हे फाइंड आउट करायचं तुम्हाला आता. बरोबर आहे ना. एक्झोथर्मिक रिएक्शन साठी काय लिहितो आपण? निगेटिव्ह साइन. आणि एंडोथर्मिक रिएक्शन साठी पॉझिटिव्ह साइन. हियर, ओके, दिस इज रिएक्टंट, दिस इज प्रोडक्ट. कोणाची एनर्जी हायर आहे? रिएक्टंटची. कोणाची एनर्जी लोअर आहे? प्रोडक्टची. बरोबर आहे ना. ओके.
मग ही काय व्हॅल्यू येईल, प्रोडक्ट लोअर आहे रिएक्टंट पेक्षा, इट मीन्स निगेटिव्ह. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सपोज ही 5 किलो जूल आहे आणि ही 10 किलो जूल आहे. कन्सिडर करा काय येतं आन्सर. येस, -5 किलो जूल, किलोग्राम झालं का हे, किलो जूल. अंडरस्टूड. ठीक आहे. मग मायनस कधी येते व्हॅल्यू, ओके, जर प्रोडक्टची व्हॅल्यू ओके लेस असेल तर. मग एक्झोथर्मिक रिएक्शन साठी जनरली ओके एस काय येते व्हॅल्यू डेल्टा एच ची, डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह फॉर एक्झोथर्मिक रिएक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हेच तुम्हाला स्टडी करायचं आहे पूर्ण थ्रू आउट दिस ओके थर्मोकेमिस्ट्री. समजते ना. ओके एस काय स्टडी करायचं तुम्हाला, डेल्टा एच ची व्हॅल्यू. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट फॉर एंडोथर्मिक रिएक्शन, फॉर एंडोथर्मिक रिएक्शन ठीक आहे. तर एंडोथर्मिक रिएक्शन काय होते. येस, रिएक्शन इन विच heat is absorbed. ठीक आहे ना. ओके, हीट एब्झॉर्ब होत असेल तर काय म्हणायचं, एंडोथर्मिक रिएक्शन. करेक्ट. सो ग्राफ इज हियर. This is potential energy, correct, and here it is a progress of reaction. Progress of a reaction. ठीक है. Suppose the graph is drawn or plotted in this way. ठीक है. yes, थोड़ा सा वेगळा ड्रॉ करतो. ओके, परत बघा, थोडासा वरनं ड्रॉ करूया असा. ओके yes. So this is the reactant, this is the product. हा प्रोडक्ट आहे. करेक्ट. and this one is activation energy. करेक्ट. ठीक आहे. आता हा जो गॅप आहे, this gap is called as a delta H. heat of reaction or enthalpy of reaction म्हणायचं. enthalpy of reaction or heat of reaction. समजलं ना. ओके, enthalpy of reaction or heat of reaction. करेक्ट. ठीक आहे. आता बघा दोन्हीमध्ये एनर्जी गॅप किती आहे. प्रोडक्टची एनर्जी आता ह्या वेळेस कशी आहे, हायर आहे. दिस इज द एनर्जी ऑफ प्रोडक्ट, दिस इज द एनर्जी ऑफ रिएक्टंट, पोटेंशियल एनर्जी. ठीक आहे ना. असा ग्राफ आहे हा. समजते का. ओके येस. डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट, एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट. काय असेल, प्रोडक्टची हायर एनर्जी आहे आणि रिएक्टंटची लोअर आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथं 10 किलो जूल आहे आता आणि इथं 5 किलो जूल. म्हणजे एक्झाम्पल साठी घेतलं हे तुम्हाला. म्हणजे काय ते व्हॅल्यू पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहेत त्याच्यासाठी घेतलं मी. डेफिनेटली पॉझिटिव्ह. किलो जूल प्लस 5 किलो जूल, इट मीन्स डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार आहे ह्या केसमध्ये, पॉझिटिव्ह. समजलं. डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट, पॉझिटिव्ह. अंडरस्टूड. ठीक आहे. मग पॉझिटिव्ह जर असेल तर एनर्जी गेट ऍब्सॉर्ब म्हणू शकताय आणि निगेटिव्ह असेल तर एनर्जी गेट व्हॉट, रिलीज्ड फ्रॉम द सिस्टम. क्लिअर झालं. हे होतं रिगार्डिंग एंडोथर्मिक रिएक्शन अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. एन्थॅल्पी चेंज जी आहे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन साठी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. अंडरस्टूड. आता नेक्स्ट हेडिंग द्या. ओके, दॅट इज स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. Standard enthalpy of chemical reaction. Standard enthalpy of chemical reaction किंवा standard heat of reaction म्हणू शकता तुम्ही, which is denoted by delta H naught. एकतर H naught ने डिनोट करतात. ओके किंवा काय डेल्टा H. ओके इथं थीटा घेऊ शकता तुम्ही. ओके, H naught इज सिंपल. करेक्ट. ठीक आहे. मग ओळखायचं एकतर काय H naught दिला असेल किंवा थीटा दिला असेल तर ती स्टँडर्ड स्टेट आहे. बघूया आपण पुढे स्टँडर्ड स्टेट वगैरे काय आहे. येस, खूप केअरफुली तुम्हाला हे ओके नोट करून घ्यायचं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्टडी करायच्या आहेत.
ठीक आहे. येस, मग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन कशाला म्हणायचं बघूया. ओके, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनच आहे, फक्त काय की जे काही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत ना, ओके, ते कुठल्या स्टेटमध्ये आहेत, स्टँडर्ड स्टेटमध्ये आहेत. ठीक आहे ना. ओके, दी enthalpy change, correct, accompanying the reaction when all the, ठीक है, substances involved are in their standard state, okay, states is called standard enthalpy of chemical reaction. Standard enthalpy of chemical reaction. खूप carefully बघा. Okay, the enthalpy change accompanying the reaction when all the substances, म्हणजे reaction होते वेळेस accompanying म्हणजेच काय, with that, बरोबर आहे ना. Okay, yes, while reaction is going on, associated with, बरोबर आहे ना. Okay, yes, when all the substances involved are in their standard states, okay, is called standard enthalpy of chemical reaction. ठीक आहे. तर स्टँडर्ड स्टेट काय आहे बघूया. स्टँडर्ड स्टेट, ठीक आहे ना. ओके, स्टँडर्ड स्टेट मी इथंच कंटिन्यू करतो. स्टँडर्ड स्टेट ऑफ, ओके, substance, standard state of substance is the state in which it is, लक्षात येते. ओके, yes, in which it is most stable at 1 bar pressure and a particular temperature. At 1 bar pressure and at particular temperature. Okay, yes, ते usually किती असतं, usually 25 डिग्री सेल्सिअस किंवा त्यालाच आपण 298 केल्विन. बघा खूप केअरफुली, स्टेटमेंट्स खूप महत्वाचे असणार आहेत. स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स इज द स्टेट इन विच इट इज मोस्ट स्टेबल. ओके, एक अशी स्टेट आहे, ओके, तो सबस्टन्स त्या स्टेट मध्ये कसा आहे, मोस्ट स्टेबल आहे. ऍट 1 बार प्रेशर, समटाइम्स इथं 1 एटमॉस्फियर सुद्धा यूज करतात. 1 बार प्रेशर अँड ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर. जनरली टेम्परेचर किती असतं, 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय, थोडक्यात स्टेट ऑफ सबस्टन्स, ठीक आहे ना. ओके, स्टेट ऑफ सबस्टन्स ऍट 1 बार प्रेशर, हे रिसेंट आहे. 1 बार प्रेशर जे आहे ते रिसेंट आहे. अगोदर 1 एटमॉस्फियर यूज केलं जायचं. ओके, समटाइम्स काय करतात, ओके, 1 एटमॉस्फियर, लक्षात येते हे. येस, पण हे ओल्ड आहे. 1 एटमॉस्फियर जे आहे ते ओल्ड आहे. आता काय यूज केलं जातं, 1 बार यूज केलं जातं. स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स ऍट 1 बार अँड, ओके, एस 25 डिग्री सेल्सिअस किंवा काय, एस 298 केल्विन, बरोबर आहे ना. ओके, स्टेट ऑफ सबस्टन्स ऍट 1 बार प्रेशर 25 डिग्री सेल्सिअस इज स्टँडर्ड स्टेट. येते लक्षात. फॉर एक्झाम्पल, ओके, स्टँडर्ड स्टेट ऑफ एलिमेंट्स. Okay, at 25 degrees Celsius and 1 bar or
1 atmospheric pressure. ठीक आहे ना. स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स काय बघूया. कुठला सबस्टन्स? एलिमेंट आहे तो. ओके. आता फॉर एक्झाम्पल O2. O2 ची स्टँडर्ड स्टेट काय आहे सांगा बरं? गॅस. दिस इज इम्पॉर्टंट. स्टेट कुठली आहे? गॅस स्टेट. येतं लक्षात? H2 ची सांगा बरं. ह्या टेम्परेचरला आणि प्रेशरला 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे कुठला? रूम टेम्परेचर आहे जनरली. ठीक आहे ना. येस. H2 कुठल्या स्टेट मध्ये असतो? गॅस स्टेट मध्ये. समजते हे? Hg कुठल्या स्टेट मध्ये असतो? Hg लिक्विड स्टेट मध्ये. दिस इज द स्टँडर्ड स्टेट. सोडियम कुठल्या स्टेट मध्ये असतो? सॉलिड स्टेट मध्ये. ठीक आहे. येस. व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बन कुठल्या फॉर्म मध्ये? ग्राफाइट फॉर्म मध्ये स्टँडर्ड कन्सिडर केलं जातो. ठीक आहे ना. ओके. IMP करा. कार्बन जो आहे, कार्बन सॉलिडच आहे तो. ओके. कुठल्या स्टेट मध्ये? ग्राफाइटच्या फॉर्म मध्ये स्टँडर्ड कन्सिडर केला जातो. येतं लक्षात? ठीक आहे. येस. त्याच्यानंतर कुठलेही मेटल्स घ्या, एलिमेंट्स घ्या कुठलेही. ओके. पिरियॉडिक टेबल मधले. सपोज मी काय घेतलं? Cl2 घेतलं. कुठल्या स्टेट मध्ये राहतो? गॅसेस स्टेट मध्ये. ओके. H2O घेतलं. H2O लिक्विड स्टेट मध्ये राहतो. बरोबर आहे ना. 25 डिग्री सेल्सिअसला लिक्विड स्टेट मध्ये राहतो तो. इथेनॉल C2H5. ओके. येस. आता हे जे आहेत ते एलिमेंट्स होते इथपर्यंत, आणि हे जे काय आहेत मॉलिक्युल्स आहेत किंवा कंपाऊंड्स आहेत. मग त्याला सेपरेट घेऊया आपण. बरोबर आहे ना. ओके. येस. सेपरेट. स्टँडर्ड स्टेट्स ऑफ कंपाऊंड्स म्हणूया त्याला. स्टँडर्ड स्टेट्स ऑफ कंपाऊंड्स. तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे बळानो. ओके. दुसऱ्या गोष्टी काहीच महत्वाच्या नाहीत. स्टँडर्ड स्टेट म्हणलं की तुम्हाला समजलं पाहिजे की ज्या स्टेट मध्ये ओके तो स्टेबल आहे. लक्षात येते का? ज्या स्टेट मध्ये तो स्टेबल आहे. इट मीन्स ऍट 25 डिग्री सेल्सिअस आणि 1 बार प्रेशरला. ओके. तो एलिमेंट, तो सबस्टन्स कुठल्या स्टेट मध्ये स्टेबल आहे? दॅट इज इट्स स्टँडर्ड स्टेट. अंडरस्टूड? ठीक आहे ना. ओके. मग बघूया आपण स्टँडर्ड स्टेट्स ऑफ कंपाऊंड्स. कंपाऊंड्स मध्ये कोण कोण येतात बघा. ओके. C2 सगळेच मॅक्सिमम. त्याच्यामध्ये एक्झाम्पल साठी देतो मी तुम्हाला. येस. C2H5OH कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड स्टेट मध्ये. H2O कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड स्टेट मध्ये. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट कुठल्या स्टेट मध्ये असतो? सॉलिड स्टेट. NaCl कुठल्या स्टेट मध्ये असतो? सॉलिड स्टेट. समजते? CO2 कुठल्या स्टेट मध्ये असतो? गॅसेस स्टेट. समजलं का? ओके. बेन्झीन C6H6 कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड स्टेट मध्ये. ठीक आहे. येस. C2H2 दॅट इज ऍसिटिलीन कुठल्या स्टेट मध्ये असतो? गॅसेस स्टेट मध्ये. मिथेन CH4 कुठल्या स्टेट मध्ये असतो? गॅसेस स्टेट मध्ये. मग ह्या स्टेट्स तुम्हाला समजल्या पाहिजेत. आलं लक्षात हे? येस. एक्सेट्रा. These are some examples of what? Compounds and their standard states. क्लिअर झालं? मग हे तुम्हाला प्रॅक्टिस न होतं की बाबा XYZ कंपाऊंड 25 डिग्री सेल्सिअसला कुठल्या स्टेट मध्ये राहतो. येस. हे प्रॅक्टिस न तुम्ही केलं पाहिजे. आलं लक्षात? तो सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रोमीन कुठल्या स्टेट मध्ये राहतो? व्हॉट इज ब्रोमीन? ब्रोमीन इज इन लिक्विड स्टेट. आयोडीन कुठल्या स्टेट मध्ये राहतो? I2 इन सॉलिड स्टेट. बघा हे खूप महत्वाचं आहे. ब्रोमीन लिक्विड मध्ये राहतो, आयोडीन कुठल्या स्टेट मध्ये राहतो? सॉलिड स्टेट मध्ये. These are some standard state at 1 bar pressure and 25 degrees Celsius. Okay, are called as the standard states of substances. आणि वरती डेफिनेशन काय लिहिलं आपण? Okay, the enthalpy change accompanying this reaction when all the substances involved are in their standard state. मग ज्या वेळेस एखादी रिएक्शन होते, रिएक्टंट आणि प्रोडक्ट जे असणार आहेत बघा. येस. हे सपोज ही रिएक्शन आहे A of A plus B of B gives what? C of C plus D of D. ओके. त्याच्यामध्ये हे जे रिएक्टंट्स आहेत, रिएक्टंट्स, आणि these are what? Products. कशामध्ये आहेत? ओके. एक्झिस्ट इन देअर स्टँडर्ड स्टेट्स. स्टँडर्ड स्टेट्स. आलं लक्षात? हे सुद्धा काय? स्टँडर्ड स्टेट मध्ये. क्लिअर? ठीक आहे. मग ड्युरिंग दिस एन्थॅल्पी जी काय चेंज होणार आहे, दॅट इज इट स्टँडर्ड स्टेट. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन.
ठीक आहे ना, x किलो जूल पर मोल प्रत्येक मोल साठी घेतलं. आलं का लक्षात? ठीक आहे. मग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ओके जनरली कशासाठी करतात, एक मोल सबस्टन्स साठी. म्हणजेच काय, 1 मोल तिथं काय असतो, फिक्स असतो. 1 मोल इज फिक्स्ड. हे पुढे सांगतो मी तुम्हाला कसं मोल फिक्स करतात. ओके 1 मोल साठीच का, कारण काय युनिट कसं घेतो आपण, किलो जूल पर मोल. प्रत्येक मोल साठी तुम्हाला अशी युनिट्स दिसतील. नुसतं किलो जूल लिहिलं तर मग तिथं मोल फिक्स नसतो. किलो जूल पर मोल जर घेतलं तर इथं काय आहे, मोल फिक्स आहे. 1 मोल काय आहे इथं, फिक्स आहे, फिक्स. समजलं का? हे युनिटचा मिनिंग समजून घ्या. छोट्या 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 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जिथं जिथं पर मोल लिहिलेलं आहे ते कोणासाठी असणार आहे, फक्त येस एका मोल साठी. मग जिथं किलो जूल लिहिलेलं आहे, ओनली किलो जूल, इट इज नॉट फिक्स्ड. बरोबर आहे ना? ओके येस, मोल नॉट फिक्स्ड, नॉट फिक्स्ड. आलं लक्षात हे? येस, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. क्लिअर? ठीक आहे, पुढे हेडिंग द्या आता, दॅट इज एन्थॅल्पी चेंजेस ड्यूरिंग फेज ट्रान्सफॉर्मेशन्स. ठीक है, एंथैल्पी चेंजेस ड्यूरिंग फेज ट्रांसफॉर्मेशंस. एंथैल्पी चेंजेस ड्यूरिंग फेज ट्रांसफॉर्मेशंस. ठीक है, एंथैल्पी चेंजेस ड्यूरिंग फेज ट्रांसफॉर्मेशंस. आता फेज म्हणजे काय, सॉलिड टू लिक्विड. बरोबर आहे ना, सॉलिड टू लिक्विड टू गॅस. बरोबर आहे ना? ओके, हे फेजेस आहेत. एकतर सॉलिड टू लिक्विड जात असेल किंवा सॉलिड टू गॅस जात असेल. आलं लक्षात? ठीक आहे, येस, लिक्विड टू गॅस जात असेल, समजतंय हे? येस, गॅस टू परत सॉलिड येत असेल, लिक्विड टू सॉलिड येत असेल. ओके, ह्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या काय झाल्या, फेज ट्रान्झिशन प्रोसेसेस किंवा फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो त्याला आपण. थोडक्यात काय, एका फेज मधून कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला लागलं, दुसऱ्या फेज मध्ये व्हायला लागलं. करेक्ट ना? ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, येस, फर्स्ट एन्थॅल्पी ऑफ, ओके येस, व्हॉट, फ्युजन. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, करेक्ट, किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आता दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणलं की ते सबस्टन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये नसतील तर, आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणलं की डेफिनेटली सबस्टन्सेस इन्व्हॉल्वड आर इन देअर स्टँडर्ड स्टेट्स. आलं लक्षात? त्याला म्हणायचं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. आलं लक्षात? ठीक आहे, मग एन्थॅल्पी ऑफ फ्युजन कसं डिफाइन कराल तुम्ही? ओके, याचे डेफिनेशन्स महत्वाचे आहेत. ठीक आहे, yes, the enthalpy change that accompanying or that associated with melting of 1 mole of a solid substance in standard state correct, is called enthalpy of fusion. ठीक आहे, किंवा त्यालाच मोलार एन्थॅल्पी सुद्धा म्हटलं जातं, और मोलार एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. मोलार एन्थॅल्पी ऑफ फ्युजन लक्षात येते? मोलार एन्थॅल्पी का, एका मोल साठी घेतो म्हणून खाली लिहूया आपण, मोलार एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. करेक्ट ना? ठीक आहे, येस, विच इज डिनोटेड बाय
येस, कशाने डिनोट केलं जातं बघा, इट इज डिनोटेड बाय डेल्टा ओके एस फ्युजन एच. ठीक आहे ना, स्टँडर्ड स्टेटला घेतलं असेल तर एच नॉट घ्या. बघा ह्याचं नोटेशन तुम्हाला असे वेगवेगळे नोटेशन्स दिसतील वेगवेगळ्या बुकमध्ये. ठीक आहे, एस 5 सॉरी इथं काय थीटा पण लिहिलं जातो असं येते लक्षात, किंवा सिम्पली असं लिहिलं जातं. जर का तिथं स्टँडर्ड स्टेट नसेल ओके तर डेल्टा एफ एच लिहिलं जातं, फ्युजन सॉरी एफ यू एच लिहिलं जातं. करेक्ट. दिस इज स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड दिस इज जस्ट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. समजलं डिफरन्स काय आहे, की स्टँडर्ड स्टेट मध्ये सबस्टन्सेस असतील तर स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, जस्ट नथिंग मोर दॅन दिस. करेक्ट. ओके, आता बघा फॉर एक्झाम्पल एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय, मेल्टिंग सांगितलंय किती 1 मोल. इथं फिक्स केलंय तुम्ही 1 मोल म्हणजे किलो जूल पर मोल मध्ये घेणार आहे तुम्ही आता. करेक्ट. द एन्थॅल्पी चेंज दॅट असोसिएटेड विथ melting of 1 mole of a solid substance in standard state is called enthalpy of fusion. Melting of 1 mole of solid, for example suppose H2O कुठे आहे solid state मध्ये, correct, which is suppose converted into H2O liquid. करेक्ट. ठीक आहे, आता त्याची एक्सपेरिमेंटल एन्थॅल्पी गिवन आहे. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन ओके स्टँडर्ड स्टेट मध्ये इज इक्वल टू व्हॉट 6.00 म्हणजे 6 आहे थोडक्यात किलो जूल पर मोल. काय हे पॉझिटिव्ह आहे एन्थॅल्पी, याचा अर्थ ही रिएक्शन कुठली झाली, एंडोथर्मिक. समजते ना. ओके, काय झाली, हीट इज एब्सॉर्ब्ड, heat is absorbed. हीट ऑफ रिएक्शन किंवा एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन काय या केस मध्ये पॉझिटिव्ह आहे. समजलं ना. मग तुम्हाला पॉझिटिव्ह एन्थॅल्पी निगेटिव्ह एन्थॅल्पी ओके विचारली जाते. ओके, मग मला सांगा सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होण्यासाठी हीट ऍब्सॉर्ब झाली पाहिजे का, कारण काय त्याच्यामधले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ब्रेक झाले पाहिजे तरच लिक्विड मध्ये जाणार आहे तो, अदरवाइज जाणार आहे का, नाही जाणार. मग फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी ओके एनर्जीची गरज आहे. समजलं हे. ठीक आहे ना. सो दिस इज एंडोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक. क्लिअर. आता मला सांगा ह्याच्या अपोजिट प्रोसेस कुठली असते, एन्थॅल्पी ऑफ फ्युजनच्या अपोजिट एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग, बरोबर आहे ना. ओके, एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. ठीक आहे ना. ओके, तुम्ही स्टँडर्ड घेऊ शकताय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. जर सबस्टन्सेस स्टँडर्ड स्टेट मध्ये इन्व्हॉल्ड असतील तर मग कन्सिडर करून जायचं की ते स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत. आलं लक्षात. ओके, जनरली एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग असेच वर्ड यूज केले जातात, पण तुमच्या एनसीईआरटी नुसार आपण कॅरी करतोय. लक्षात आलं ना. ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग कसं मेन्शन कराल, ओके डेल्टा फ्रीजिंग. ठीक आहे ना. ओके एच एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर काय लावायचं, नॉट किंवा काय थीटा. ठीक आहे. मग फ्रीजिंग साठी इथं 1 मोल ओके सबस्टन्स काय झालं असणार आहे, तर त्याच्या अपोजिट म्हणले ना आपण, 1 मोल सबस्टन्स काय झालं असणार आहे, फ्रीज. येते लक्षात, त्याला म्हणायचं फ्रीजिंग एन्थॅल्पी, फ्रीजेस. ओके, इथं चेक करा डेफिनेशन. द एन्थॅल्पी चेंज दॅट असोसिएटेड विथ मेल्टिंग ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. इथं मेल्टिंगच्या ठिकाणी काय ठेवाल तुम्ही, फ्रीजिंग ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इन स्टँडर्ड स्टेट इज कॉल्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. सॉरी फ्रीजिंग. काय लक्षात आलं, त्याच्या अपोजिट ठेवायचं. ओके, इज फ्रीजिंग ऑफ, मेल्टिंगच्या ठिकाणी फ्रीजिंग ठेवायचं. आलं लक्षात. मग फ्रीजिंग साठी काय होईल, H2O चं कन्व्हर्जन, H2O लिक्विडचं कन्व्हर्जन H2O काय होईल, सॉलिड. समजलं. ओके, लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये, सॉलिड मध्ये झालं. इट मीन्स डेल्टा फ्रीजिंग स्टँडर्ड स्टेट मध्ये इज इक्वल टू काय असणार, -6 किलो जूल पर मोल. इथं +6 आहे, इथं -6. आता फ्रीज करण्यासाठी काय करावं लागेल, हीट तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. हीट रिमूव्ह केला ओके तर कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, फ्रीजिंग मध्ये होणार आहे, अदरवाइज होईल का, नाही.
ठीक आहे. या दोन्ही गोष्टी समजल्या तुम्हाला, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग दोन्ही कशा आहेत, अपोजिट आहेत. फ्युजन साठी पॉझिटिव्ह एन्थॅल्पी असते आणि फ्रीजिंग साठी निगेटिव्ह असते. फ्युजन एंडोथर्मिक रिएक्शन आहे आणि फ्रीजिंग आहे एक्सोथर्मिक रिएक्शन. अंडरस्टूड? ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. दॅट इज enthalpy of what vaporization. Enthalpy of vaporization किंवा त्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणू शकता. ऑल्सो कॉल्ड एज मोलार एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. का? एक मोल कन्सिडर करताय ना सबस्टन्स, एक मोल जर फिक्स केला तर त्याला मोलार सुद्धा म्हणू शकताय तुम्ही. आर यू गेटिंग? ठीक आहे, लिहूया आपण डेफिनेशन. अमाउंट ऑफ हीट, ठीक आहे, रिक्वायर्ड to vaporize 1 mole of liquid, 1 mole of liquid, correct na? Okay, at constant temperature and is under standard pressure and under standard pressure. Correct? किती असते जनरली? 1 bar. Correct? Is called its standard enthalpy of vaporization. ठीक आहे ना, इथं झेड लिहा किंवा काय एस लिहा, दोन्ही एकच आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन किंवा त्यालाच काय म्हणाल, मोलार एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, डिनोटेड बाय व्हॉट? डेल्टा H0. H0 लिहा, 5, दोन्ही एकच आहे. बरोबर आहे ना? ओके, एस ऑर स्टँडर्ड स्टेटला घेतले म्हणून आपण काय करतोय, इथं स्टँडर्ड साइन लिहितोय. करेक्ट ना? ठीक आहे, नॉट लिहा किंवा थीटा लिहा. अंडरस्टूड? अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू वेपरायझेशन करायचंय तुम्हाला. किती? 1 मोल. बघा, फिक्स केले ना परत 1 मोल, प्रत्येक ठिकाणी 1 मोल फिक्स करायचंय तुम्हाला. आणि वेपरायझेशन प्रोसेस समजते. ड्युरिंग दॅट तुम्हाला सिंपल वेनं सुद्धा सांगता येते हे डेफिनेशन. बरोबर आहे ना? ओके, येस, वॉट एव्हर. एन्थॅल्पी चेंज म्हणू शकता डायरेक्टली. अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड वगैरे काय म्हणायची गरज नाही. एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग द वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स इन इट्स स्टँडर्ड स्टेट, दॅट इज कॉल्ड एज एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. आलं का लक्षात? पण वेपराइज करण्यासाठी हीट काय राहते, रिक्वायर्ड. म्हणून ही रिएक्शन जी आहे ती काय असते, एंडोथर्मिक रिएक्शन. करेक्ट ना? सपोज H2O कशामध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये, विच इज कन्वर्टेड इनटू व्हॉट, H2O गॅस. वेपरायझेशन केला, मग एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन एक्सपेरिमेंटली दिलेली आहे, पाठ करायची गरज नाही तुम्हाला व्हॅल्यू. इज इक्वल टू व्हॉट, प्लस 40 is 0.79 किलोजूल पर मोल. ही गिवन आहे तुम्हाला. बघा, साइन लक्षात ठेवायचं, इथं व्हॅल्यू सगळे पाठ करत बसायची नाही. फक्त एंडोथर्मिक आहे की एक्सोथर्मिक आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला. काय आहे रिएक्शन? एंडोथर्मिक. काय एंडोथर्मिक? डेल्टा H जी आहे व्हॅल्यू. आता इथं डेल्टा वेपरायझेशन आहे ना, ती एन्थॅल्पीच आहे शेवटी. H इक्वल टू काय आहे, पॉझिटिव्ह. सो दिस इज एंडोथर्मिक रिएक्शन. समजलं ना? ह्याच्या अपोजिट काय असतं सांगा बरं? एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशनच्या अपोजिट एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. वेपरायझेशनच्या अपोजिट काय? कंडेन्सेशन. एन्थॅल्पी आता ते स्टँडर्ड आहे, कन्सिडर करून जायचं तुम्ही. ठीक आहे ना? स्टँडर्ड सबस्टन्सेस यूज करता म्हणून स्टँडर्ड. ठीक आहे, एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. कंडेन्सेशन साठी काय कराल, अपोजिट रिएक्शन. H2O गॅस इज कन्वर्टेड इनटू H2O व्हॉट, लिक्विड. मग डेल्टा H काय होईल त्याच्या अपोजिट? ठीक आहे ना? डेल्टा H वेपरायझेशन इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज इक्वल टू
बरोबर आहे ना. किती होती व्हॅल्यू, मायनसची काय होईल, सॉरी प्लसची काय होईल, -40.79 किलो जूल पर मोल. किलो जूल पर मोल. समजलं हे, ठीक आहे. येस, इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, इथं काय असणार आहे निगेटिव्ह. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, हीट ओके त्याच्यामधनं रिमूव्ह करावं लागेल. हीट रिमूव्ह करत असाल ओके तर ती काय होणार आहे, येस, एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. सो दिस इज एक्सोथर्मिक रिएक्शन. एक्सोथर्मिक रिएक्शन, ठीक आहे. रिएक्शन म्हणण्यापेक्षा प्रोसेस म्हणा, बरोबर आहे ना, प्रत्येक ठिकाणी. कारण काय, रिएक्शन होत नाही तिथं, तर काय प्रोसेस होते, कारण तो कंटेंट चेंज होत नाही. केमिकल रिएक्शन नाहीये, काय आहे ती, फिजिकल प्रोसेस आहे. कशा आहे ती, एक्सोथर्मिक आहे. अंडरस्टूड, ठीक आहे ना. ओके, तुम्ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेत असाल तर STD लावायचं, स्टँडर्ड असेल तर स्टँडर्ड. क्लिअर. पुढे घेऊया आता, एन्थॅल्पी ऑफ व्हॉट, सबलिमेशन. सबलिमेशन प्रोसेस नोन आहे तुम्हाला, करेक्ट ना. ओके, सॉलिड टू डायरेक्ट कशामध्ये, वेपर्स मध्ये कन्वर्ट होत असेल तर म्हणायचं सबलिमेशन. परत स्टँडर्ड, ओके, एस, एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन. बघा प्रत्येक ठिकाणी आपण 1 मोल सबस्टन्स कन्सिडर करतोय, म्हणून किलो जूल पर मोल. अंडरस्टूड, ठीक आहे ना. ओके, मग एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन काय आहे, it is the change in enthalpy, the change in enthalpy when 1 mole of a solid, 1 mole of a solid substance sublimes किंवा काय सबलिमाय, लक्षात येते का बघा. ओके, थोडंसं प्रोनाउन्सिएशन. ओके, सबलाइम्स म्हणा त्याला, सबलाइम्स, करेक्ट. at a constant temperature and under standard pressure. That is 1 bar. Correct. Definition समजून घ्या. It is the change in enthalpy when 1 mole of, इथं परत काय आहे, 1 mole. बघा प्रत्येक ठिकाणी 1 mole आहे, of substance, which solid substance, sublimes at a constant temperature and under standard pressure. That is called as the enthalpy of sublimation. लक्षात येते हे एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन काय आहे, ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशनला तुम्ही काय घेऊ शकताय, ओके, एस, हियर नोट लिहा एक, व्हेरी IMP नोट, किंवा अगोदर रिएक्शन लिहूया आपण, H2O सॉलिड, ठीक आहे. H2O लाच घेऊया आपण, H2O गॅस सब्लिमाइज झालं असं कन्सिडर करा, ठीक आहे. डेल्टा H फॉर दिस रिएक्शन इज प्लस 51.08 किलो जूल पर मोल. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, येस, गिवन आहे व्हॅल्यू कितीला, ऍट 0 डिग्री सेल्सिअसला. कितीला आहे, 0 डिग्री सेल्सिअसला. ओके, पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचं. दिस व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, येस डेफिनेटली इट इज पॉझिटिव्ह. इट मीन्स दिस इज एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन काय सांगितलं मी, इम्पॉर्टंट काय आहे या केसमध्ये, ओके, येस, रिएक्शन म्हणण्यापेक्षा प्रोसेस म्हणा. इम्पॉर्टंट काय आहे, साइन. नोट करून ठेवा तिथं, तसं साइन इज इम्पॉर्टंट, करेक्ट, वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. क्लियर, ठीक आहे. नाउ सबलिमेशन प्रोसेस इज कंसिडर्ड एज, ओके, एक नोट लिहा, व्हेरी IMP, येस, एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन ठीक आहे. स्टँडर्ड घेत असाल तुम्ही तर स्टँडर्ड लिहू शकताय, नो डाउट, ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ सबलिमेशन, ओके, इज द सम ऑफ एन्थॅल्पीज किंवा सम ऑफ एन्थॅल्पी
of fusion, ठीक है, and enthalpy of vaporization. Okay, it is considered, ठीक आहे ना. ओके, हे कन्सिडर केलेलं आहे की बाबा अगोदर लिक्विड मध्ये जात असणार आहे, त्याच्यानंतर कुठे जात असणार आहे, गॅसेस मध्ये जात असणार आहे, कन्सिडर केलं. सो एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इन स्टँडर्ड स्टेट इज इक्वल टू, ठीक आहे, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, ओके, प्लस एन्थॅल्पी ऑफ, ओके, व्हॉट, वेपरायझेशन. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, या दोन्हीची काय असणार आहे, सम असणार आहे. इथे लक्षात आहे, ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. दोन स्टेप मध्ये रिएक्शन होत असणार आहे, हे कन्सिडर केलं, ठीक आहे. एक तर अगोदर फ्यूज होत असेल, ओके, त्याच्यानंतर वेपराइज होत असेल, या दोन्हीची सम म्हणजे एन्थॅल्पी ऑफ एस व्हॉट, सब्लिमेशन. अंडरस्टूड, ठीक आहे. पुढे जाऊया आता. ओके, नेक्स्ट हेडिंग द्या आता, दॅट इज enthalpy of atomic or molecular changes. Enthalpy of atomic or molecular changes. ठीक आहे ना, ॲटॉमिक आणि मोलिक्युलर म्हणले, ह्याचा अर्थ काय, येस, ॲटम मध्ये जे काही चेंजेस होत असतील ड्युरिंग दॅट व्हॉट एव्हर एन्थॅल्पी चेंज इज कॉल्ड एज अ एन्थॅल्पी ऑफ, एन्थॅल्पी ऑफ, किंवा असं म्हणू शकता रिलेटेड टू दॅट ॲटॉमिक चेंज. आणि मॉलिक्यूल मध्ये काय चेंजेस होत असतील तर एन्थॅल्पी ऑफ दॅट मॉलिक्युलर चेंज. समजतंय ना, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे बघूया. फर्स्ट आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी, तुम्हाला नोन आहे आता हे आयोनायझेशन एन्थॅल्पी, किंवा त्याला एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणू शकताय, डेल्टा एच. आता लक्षात आलंय तुमच्या, नॉट कधी लावायचं, जर स्टँडर्ड असेल तर, ठीक आहे ना. मग स्टँडर्ड मेन्शन केलं तर नॉट लावायचं, ठीक आहे. आता मी तर स्टँडर्ड मेन्शन करत नाही, ओके, मग नॉट लावायची गरज नाही, ठीक आहे. समजलं ना डिफरन्स. ओके, एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनिंग, डेफिनेशन लिहा, एन्थॅल्पी चेंज that accompanying the removal of an electron from each atom or ion in 1 mole लक्षात येते of gaseous atom or ion, ठीक है. डेफिनेशन व्यवस्थित लिहा, is called, करेक्ट, आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे, केअरफुली बघा. एन्थॅल्पी चेंज, करेक्ट, that accompanying the removal of an electron from each atom or ion in 1 mole. इथं सुद्धा काय केलं सांगा बरं आता, 1 mole फिक्स केलं ना, येस, 1 mole of gaseous atom or ion, ठीक आहे. म्हणजे एन्थॅल्पी चेंज जी आहे, 1 मोल ऍटम्स मध्ये किंवा मॉलिक्युल्स मध्ये, बरोबर आहे ना. ओके, जनरली इथं काय घ्यायचं आहे, आता ऍटम घ्यायचं किंवा आयन घ्यायचं आहे, ठीक आहे ना, मॉलिक्यूल घ्यायची गरज नाहीये. each atom or ion, ओके, दॅट इज कॉल्ड एज आयोनायझेशन एन्थॅल्पी. म्हणजे थोडक्यात आयन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ओके, जी काय एन्थॅल्पी लागते त्या एन्थॅल्पीला म्हणायचं आयोनायझेशन एन्थॅल्पी. फॉर एक्झाम्पल हियर सोडियम, बरोबर आहे ना, न्यूट्रल स्टेट मध्ये आहे, ओके, त्याला गॅसेस स्टेट मध्ये घेऊन जाऊया. Okay, which forms what? Na plus. This is gas plus electron. Correct? Okay. मग इथं कायची एन्थॅल्पी चेंज असते, डेल्टा आयन. सांगा बरं, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? डेफिनेटली इट इज अ पॉझिटिव्ह, ठीक आहे. व्हॅल्यू लिहत नाही मी आता,
त्याची व्हॅल्यू असते अप्रॉक्सिमेटली 494. ठीक आहे ना, त्याची व्हॅल्यू असते अप्रॉक्सिमेटली +494 किलो जूल पर मोल. हे पाठ करायचं नाही तुम्ही, काय गरज नाही. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघायचं. पॉझिटिव्ह आहे, इट मीन्स इट इज अ एंडोथर्मिक रिएक्शन. प्रोसेस किंवा रिएक्शन म्हणू शकता. आता काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. येस, म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काय एनर्जी लागते, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज अ एन्थॅल्पी ऑफ आयनायझेशन. त्याच्या अपोजिट कुठली एन्थॅल्पी असते सांगा बरं. डेफिनेटली गेन, बरोबर आहे ना. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, त्याला डेल्टा. ठीक आहे ना. ओके, असं लिहूया आपण. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीला इझी लिहूया. स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर नॉट लावायचा, थीटा लावायचा, चालेल. ठीक आहे ना. काय असेल मग डेफिनेशन. एन्थॅल्पी चेंज, एन्थॅल्पी चेंज मीनिंग समजला पाहिजे तुम्हाला. एन्थॅल्पी चेंज दॅट accompanying the gain of electron by each atom in 1 mole of gaseous atom. That is called as electron gain enthalpy. लक्षात येते. एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनिंग, ओके, द गेन, बघा, ओके, गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय ईच ॲटम, प्रत्येक ॲटम कशामध्ये 1 मोल. परत इथं काय केलं आपण, 1 मोल सबस्टन्स फिक्स केला. 1 मोल सबस्टन्स मध्ये किंवा गॅसेस ॲटम्स मध्ये, ओके, जेवढे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सनी, ओके, जे काही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले किंवा गेन केले ड्युरिंग दॅट, ओके, whatever enthalpy change is called as enthalpy of electron gain enthalpy. Understood? Okay, for example here Cl, which is in gaseous state, plus electron, which forms Cl gas. मला सांगा आता इथं एन्थॅल्पी काय असणार, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. डेल्टा, ओके, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, ओके, इज इक्वल टू निगेटिव्ह. बरोबर आहे ना. ओके, येस. जनरली नोबल गॅसेस साठी जे आहे, नोबल गॅसेस साठी पॉझिटिव्ह असते. नोबल गॅसेस साठी काय असते, पॉझिटिव्ह. हे पाहिले आपण, बरोबर आहे ना. नोबल गॅसेस साठी पॉझिटिव्ह असते आणि ओके, ऑदर साठी काय असते, जनरली निगेटिव्ह असते. समजते ना. पिरियडिक टेबल मध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी तुम्ही स्टडी केलेला आहे. आलं लक्षात हे. ओके, इथे एक नोट लिहा, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. फर्स्ट, electron gain enthalpy okay is negative. म्हणजे काय आहे, एक्सोथर्मिक. पण त्याच्यानंतर सेकंड इलेक्ट्रॉन ज्या वेळेस ऍड कराल तुम्ही, सेकंड इलेक्ट्रॉन, थर्ड इलेक्ट्रॉन, फोर्थ इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना, वाईल सेकंड अँड थर्ड, ओके, येस, सेकंड, थर्ड, ओके, फोर्थ म्हणू शकता, एक्सेट्रा म्हणूया, ओके, आर पॉझिटिव्ह, म्हणजे एंडोथर्मिक. इलेक्ट्रॉन ऍड करण्यासाठी, इलेक्ट्रॉन ऍड केला, एक इलेक्ट्रॉन ऍड केला की तिथे निगेटिव्ह आहे, एक्सक्लुडिंग नोबल गॅसेस. नोबल गॅसेस मध्ये नाही, ठीक आहे ना. ओके, पण बाकीच्या मध्ये डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे, सॉरी निगेटिव्ह आहे, ठीक आहे. आणि फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीच निगेटिव्ह असते, सेकंड आणि थर्ड काय असते, पॉझिटिव्ह, बिकॉज देर इज अ ओके नीड ऑफ ओके एनर्जी टू ऍड द इलेक्ट्रॉन, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. का, रिपल्शन होतं त्या केसमध्ये. इलेक्ट्रॉन वाढले की काय होतं, रिपल्शन.
ठीक आहे ना. ओके, इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस, रिपल्शन इन्क्रीजेस. समजलं? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. अंडरस्टूड? ओके, आज काय काय पाहिलं आपण? येस, परत एकदा बघा. ठीक आहे, थर्मोकेमिस्ट्री पाहिलं. थर्मोकेमिस्ट्री मध्ये काय आहे? चेंज इन एन्थॅल्पी और चेंज इन एनर्जी अकंपनिंग केमिकल चेंजेस. करेक्ट ना? ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये एकतर एन्थॅल्पी चेंज किंवा एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणलं काय आहे? तो डिफरन्स आहे कशामध्ये? सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट अँड दॅट ऑफ रिॲक्टंट्स. करेक्ट? येस, मग प्रोडक्ट्स मध्ये आणि रिॲक्टंट्स मध्ये एन्थॅल्पी चेंज. ओके, त्या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजे काय आहे? येस, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. करेक्ट ना? सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स. त्याला असं पण डिनोट केलं जातं. हे आय आणि AI आणि BI काय कोएफिशियंट्स आहेत. ठीक आहे, जसं की ABCD लिहिले आपण. स्मॉल a इज द कोएफिशियंट ऑफ A, B इज द कोएफिशियंट ऑफ B. येते लक्षात हे? ठीक आहे, आता ह्याचं कसं रिप्रेझेंटेशन करणार आहे तुम्ही? ओके, शेवटच्या इक्वेशन नुसार एन्थॅल्पी C इंटू एन्थॅल्पी ऑफ C प्लस D इंटू एन्थॅल्पी ऑफ D मायनस A इंटू एन्थॅल्पी ऑफ A प्लस B इंटू एन्थॅल्पी ऑफ B. करेक्ट? प्रोडक्ट्स मायनस काय केलं? रिॲक्टंट्स केलं आपण. करेक्ट? दोन टाईपच्या रिॲक्शन्स असतात, एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि दुसरी काय? एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये एनर्जी इव्हॉल्व होते. तुम्हाला हे ग्राफिकली दाखवलं मी एनर्जी कशी इव्हॉल्व होते, कारण त्या केसमध्ये प्रोडक्टची एनर्जी लोअर असते आणि रिॲक्टंटची एनर्जी काय असते? हायर असते. अंडरस्टूड? ठीक आहे. एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये डेल्टा H पॉझिटिव्ह असतो का? प्रोडक्टची एनर्जी काय असते? हायर असते आणि रिॲक्टंटची एनर्जी काय असते? या केसमध्ये लोअर असते. अंडरस्टूड? ठीक आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन. स्टँडर्ड एन्थॅल्पी कधी म्हणाल? ओके, व्हेन सबस्टन्सेस, ऑल द सबस्टन्सेस that is reactants and products involved in their standard states. Standard state मध्ये involved असतील तर. मग standard state काय असते? Stable state of substance. Okay, at 1 bar pressure and 25 degree temperature किंवा काय 298 केल्विन टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आणि त्या प्रेशरला ज्या स्टेट मध्ये सबस्टन्स असतो, स्टेबल स्टेट मध्ये, त्याला म्हणायचं स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्स. मग काही एलिमेंटची स्टेट दाखवली तुम्हाला, काही कंपाऊंडची स्टेट दाखवली. करेक्ट ना? ठीक आहे. त्याच्यानंतर एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग फेज ट्रान्सफॉर्मेशन. फेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅसेस. करेक्ट ना? ओके, हे फेज ट्रान्झिशन होतं. त्याच्यामध्ये एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. करेक्ट? 1 मोल सबस्टन्स कन्सिडर केला, मग 1 मोल सबस्टन्सला फ्यूज करण्यासाठी जी काय एन्थॅल्पी लागते, बरोबर ना, किंवा एन्थॅल्पी चेंज होते, दॅट इज द एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. करेक्ट? एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग इज द अपोजिट ऑफ एन्थॅल्पीज ऑफ फ्युजन. एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, 1 मोल सबस्टन्स वेपराइज करण्यासाठी जी काय एन्थॅल्पी लागते, दॅट इज कॉल्ड एज अ एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. अंडरस्टूड? ठीक आहे. कंडेन्सेशन इज द अपोजिट प्रोसेस ऑफ व्हॉट? वेपरायझेशन. ठीक आहे ना? एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन, सॉलिड इज कन्वर्टेड इनटू गॅसेस डायरेक्टली. करेक्ट? एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन considered is occurred in 2 steps, that is fusion and vaporization. एन्थॅल्पी ऑफ ॲटॉमिक अँड मोलिक्युलर चेंजेस मध्ये आयोनायझेशन एन्थॅल्पी पाहिलं, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, 2 एन्थॅल्पीज पाहिलं आपण. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखीन काय एन्थॅल्पीज आहेत आणि काही कॅल्क्युलेशन्स पण आहेत, दॅट विल सी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.